नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं सराफा व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याची हत्या करून 74 लाखांचा ऐवज लुटणाऱ्याला अटक. पोलिसांनी तपास करून 24 तासांच्या आत केली अटक. मारेकरी व्यापाऱ्याकडे मिस्त्री म्हणून होता कामाला. अवकाळी पावसानं अमरावती जिल्ह्यात नुकसान झालेल्या भागाची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली पाहणी. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची त्यांनी केली मागणी. आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अमरावती शहरातही दुकानांच्या पाट्या मराठीतच. महानगरपालिका उपायुक्त जुम्मा प्यारेवाले यांचा आवाहन वजा इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं सराफा व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याची हत्या करून 74 लाखांचा ऐवज लुटण्यात आला होता. या हत्याकांडातील मारेकऱ्याला पोलिसांनी तपास करून 24 तासांच्या आत अटक केली आहे. अटक करण्यात आलेला मारेकरी याच व्यापाऱ्याकडे मिस्त्री म्हणून कामाला होता. तुर्तास पुढील तपास सुरू आहे. तिवसातील सराफा व्यापारी संजय मंडळे यांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर मारेकरी जवळपास 1 किलो सोनं, 3 किलो चांदी आणि रोकड 3.5 लाख रुपये असा एकूण 74 लाख रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेला होता. घटना घडली तेव्हा संजय मंडळे घरात एकटेच होते. त्यांची पत्नी आणि मुलगा अमरावतीत कामानिमित्त गेले होते. मंडळे घरात एकटे असल्याची संधी साधून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या हत्येनंतर लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती आणि आरोपींच्या शोधासाठी 5 पथकं तयार करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला होता. मंडळे यांच्याकडे रिनोव्हेशनचं काम सुरू होतं. याच दरम्यान रोशन तांबडकर नावाचा मिस्त्री तिथं काम करत असताना त्यानं घराची रेकी केली आणि त्यानं संधी साधून मंडळे यांची हत्या केली. त्यानंतर त्यानं तिथून ऐवज लुटून पळ काढला. व्यापाऱ्याच्या मारेकऱ्याचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं आणि हे आव्हान अमरावती पोलिसांनी लिलेया पेललं. पोलिसांनी अवघ्या 24 तासात मारेकऱ्याला जेरबंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे. अमरावती में तिवसा पुलिस स्टेशन के अंडर में सराफा बिजनेसमैन जो है उनकी हत्या की गई थी बहुत ही बेरहमी से, विच इज़ वेरी अनफॉर्चुनेट. इनिशियली पुलिस को भी कुछ ऐसे लीड्स वगैरह नहीं मिल रहे थे, बट गुड थिंग पीआई एलसीबी और उनकी टीम जो वहाँ पे लगे हुए थे, कैंप कर रहे थे इसी के केस को लेके, उन्होंने सस्पेक्ट्स मान के लिस्ट निकाल के लोगों को वेरीफाई करना चालू किया और उनके स्टेटमेंट्स में, उनके जवाब में जो भी माहिती मिल रही है उसको वेरीफाई करना चालू किया, जिसमें से फाइनली जो है एक आधा थोड़ा संक्षेप लगा था, यानी सस्पिशियस लगा था, जिनको फर्दर इंटरोगेट करने से जो है फाइनली आरोपी ने जो है कन्फेस किया था कि उसने जो है हत्या की है. 7.5 लाख इन टोटल का जो है मुद्देमाल सोना एंड कैश मिला के अभी तक हम रिकवर कर चुके हैं. आगे अभी भी रिकवरी जो है बाकी है. होपफुली इसके आगे भी रिकवरी हो सकता है. अभी के लिए प्रिलिमिनरी जो हमको पता चला है कि एक ही आरोपी है जिनको हमने कस्टडी में लेके अरेस्ट किया है, बट इसके अलावा बाकी इतर आरोपी अगर है क्या उसका भी जो है हम वेरिफिकेशन इन्व्हेस्टिगेशन चालू है तो उनको भी अरेस्ट करेंगे. अवकाळी पावसानं अमरावती जिल्ह्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी बुधवारी पाहणी केली. अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव शेतशिवारात जाऊन त्यांनी खराब झालेल्या कपाशी, तूर आणि अन्य पिकांची पाहणी केली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये अलग अलग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी आज अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी मी आज कापसाचं शेत पाहायला आलो. आज कापूस वेचणं चालू आहे आणि कापूस शेतात असताना अवकाळी पावसामुळे आता कापूस जो ओला झाला त्याच्यामुळे आता कापसाची प्रत जी कमी झाली आहे त्याच्यामुळे पहिलेच कापसाला भाव नाही
आणि त्याच्यात आता ओला कापूस झाल्यामुळे याला तर अजून कोणी खरेदी करायला कोणी मिळणार नाही. त्याचबरोबर हे तुरीचं पीक मागे दिसतं आहे. तुरीचं सुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं दिसतं. संपूर्ण तूर अशी झोपलेली आहे. जे फुलं आहेत पिवळे ते सुद्धा या अवकाळी पावसामुळे फुलंसुद्धा गळून पडलेले आहेत. त्याच्यामुळे हे काही जे नुकसान प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आता नागपूर अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत हे तूर असो, कापूस असो, तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये गेलं तर तिकडे हळदीचं पीक आहे, त्याचं नुकसान झालं आहे. आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रा, मोसंबी त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जे नुकसान अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. ज्या ज्या जिल्ह्यात अशा पद्धतीचं नुकसान झालं त्याच्या बाबतीत लवकरात लवकर शासनाने संपूर्ण त्याच्या बाबतीतला पाहणी करून त्यांना कशा पद्धतीनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये मदत करता येईल त्या पद्धतीनं राज्य शासनाने मदत केली पाहिजे. आमचा जो अनुभव जो राज्य शासनाचा आहे तो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकार कोणतेही लक्ष द्यायला तयार नाही. कापसाला आज भाव नाही. 7,200 आज कापसाला भाव आहे. आता ओला झाल्यामुळे किती आता 4,000 भेटते की 5,000 भेटते की सांगता येत नाही. सोयाबीनला भाव नाही. अशा या परिस्थितीत हे झोपलेलं सरकारला जागा करण्याची खरोखरच आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळेच आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत 12 डिसेंबरला जी संघर्ष यात्रा आहे त्याचा समारोप पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये नागपूरला 3 वाजता होणार आहे. आणि हे जे प्रश्न आहे शेतीचे आणि बाकी प्रश्न याचं निवेदन आम्ही राज्य शासनाला देणार आहे, जेणेकरून या झोपलेल्या सरकारला जागं करण्याचं काम त्यानिमित्तानं आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुकानांवरील नावाच्या पाट्या स्थानिक भाषेत असाव्या असे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यानुसार आता दुकानं किंवा विविध आस्थापनांवरील नामफलक मराठी देवनागरी लिपीतच लावण्याचं आवाहन वजा सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याबाबतचं पत्र मनपा उपायुक्त जुम्मा प्यारेवाले यांनी जारी केलं आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अन्वये प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीतच असावा आणि तो सर्वात वर लिहिणे आवश्यक आहे. सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेनंही दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी राज्यभरात आंदोलन उभारलं होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा पाट्यांचा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीत महानगरपालिकेकडून त्याबाबतची सूचना मंगळवारी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार मराठी भाषेतील नामफलकांवरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारांपेक्षा लहान असू नये. सर्व आस्थापना आणि दुकानधारकांनी सदर नियमानुसार नामफलक हा प्रारंभी मराठी देवनागरी लिपीत लिहून प्रदर्शित करावा, अन्यथा कायद्यात नमूद केल्यानुसार संबंधित दुकान चालकांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. विविध नैसर्गिक अडचणीतून शेती करणाऱ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. यातच आलेल्या अवकाळी पावसानं संत्रा उत्पादन शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना मोठा फटका बसला आहे. तरण सुरू असताना आलेला अवकाळी पाऊस आंबिया बहराचा फुलोरा फुटण्यापासून रोखणारा ठरला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे हे निश्चित. अचलपूर तालुक्यातील एकूण 54,760 हेक्टर शेतजमिनींपैकी 11,500 हेक्टर शेतजमिनीवर 10,000वर शेतकरी संत्र्यांचे उत्पादन घेतात. त्यातही 90% संत्रा उत्पादक शेतकरी आंबिया बहरावर अवलंबून असतात. सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं सराफा व्यावसायिक संजय मांडळे यांची हत्या करून लाखोंचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात येतोय. श्री नरहरी माळवी सोनार संघातर्फे याचा निषेध करत घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी अशा मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं आहे. तिवसा तालुक्यातील सोनार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सराफा व्यावसायिक संजय मांडळे यांच्यावर 27 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता 5 ते 10 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू, सोने, चांदी आणि रोख रक्कम लुटून नेले. संजय मांडळे यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून लाखो रुपयांचा माल घेऊन पोबारा केला. या हल्ल्यात संजय मांडळे गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांमधील कोणीच घरी नव्हते. ही घटना दिवसाढवळ्या घडली. यामुळे अमरावती जिल्ह्यातील सुवर्णकार सराफा व्यावसायिक अत्यंत भयभीत झाले आहे. अशा दरोडेखोरांवर ताबडतोब पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अडकुजी महाराज पुण्यतिथीनिमित्त चांदूर बाजार इथं जीवन आधार रुग्णवाहिका तसंच शवपेटी लोकार्पण सोहळा पार पडला. जीवन आधार सामाजिक संस्था पूर्ण विदर्भातील आपल्या सेवेतून मोठ्या प्रमाणात काम करत आहे. गोरगरीब परिवार त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा फुलवावा
याकरिता दिवसरात्र गोरगरीब अपंग अनाथ परिवार यांना रुग्णसेवेमध्ये आधार देऊन एक मदतीचा आधार देत आहे. सर्वात मोठे कार्य सध्या जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्या मार्फत करण्यात येत आहे. या निमित्तानं श्री क्षेत्र वरखेड इथं राष्ट्रसंत गुरुदेव आडकोजी महाराज यांच्या 102व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिका लोकार्पण आणि शवपेटी भेट देऊन पार पडला. या सोहळ्याला जीवन आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. 10 वर्षांआधी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीच्या माध्यमातून सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ अशी घोषणा केली होती. आता फडणवीस उपमुख्यमंत्री असल्यानं त्यांनी कापसाला 14,000 रुपये भाव आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव देण्याची मागणी राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. जातीजातींमध्ये भांडण लावण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा घणाघात अनिल देशमुखांनी यावेळी केला. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांना साईडलाईन करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोणावर मी पहिले सांगितलं की तुमच्याशी समझोता कोणत्या पद्धतीने करणार नाही म्हणून. तुम्हाला जे काही करायचं ते करा. मी जर समझोता केला असता तर मला जेलमध्ये जायची पाळी आली नसती. मी सुद्धा सरकारमध्ये सामील झालो असतो, मंत्री असतो आज. हे जे आमचे जे सहकारी गेले हे काही प्रेमापोटी नाही गेले. हे अनिल देशमुखला जसा त्रास झाला तसा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून सर्व आमचे सहकारी, आमचे जे जुने नेते सगळे तिकडे गेले. तुम्हाला भेटायला जेवढ्या तिकडे गेले, तुम्हाला भेटायला आले किंवा जेलमध्ये कसा त्रास होतो काय असं विचारलं का तुम्हाला? त्यांनी सांगितलं कसं ते आले विचारायला कैसी कैसी तकलीफ होती करके हमको बताओ. ते ऐकूनच गेले तिकडे. सांगणं चुकीचं झालं का? खरं सांगणं चुकीचं झालं का? काय नाही, मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आता मला काय म्हटलं एवढे एकदम घालून पळून जातील म्हणून. राज्य शासनात कशा पद्धतीनं जातीजातीमध्ये भांडणं लागतील या दृष्टीनं राज्य शासनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न याच्यासाठी आहे की त्यांना माहीत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहे जनतेचे लोकांचं शासनासमोर, याच्याकडे लोकांचं लक्ष यांच्याकडे भरकटावं आणि दुसऱ्या प्रश्नाकडे ते लक्ष न्यावं यासाठी संपूर्ण उद्योग जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम राज्य शासन करत आहे. तुम्हाला माहिती आहे ते पहिली जेव्हा जरंगे पाटलांनी तिथे आंदोलन केलं होतं त्यावेळेस अमानुषाचा अत्याचार झाला होता. जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांनी तिथे लाठी हल्ला केला. तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं अमानुष जेव्हा पोलीस लाठी हल्ला करतात तर एकाच्या SP ची हिंमत असेल की स्वतःच्या अधिकारात अशा पद्धतीचा अमानुष लाठी हल्ला तो करू शकतो? जोपर्यंत SP ला वरतून आदेश नाही, गृहमंत्र्याचे आदेश नाही, तोपर्यंत अशा पद्धतीनं अमानुष लाठी हल्ला जो आंदोलकांवर केला होता तो कोणता SP करू शकत नाही. खरी गोष्ट आहे की महाराष्ट्रासमोर इतके मोठे प्रश्न आहे सध्या. तुम्ही अतिवृष्टीचा प्रश्न आहे, आज पाहिलं केव्हापासून कशी अतिवृष्टी चालू आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं सोडून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला तिकडे चालले, तेलंगणाला चालले, अजून कुठे दुसऱ्या राज्यात जातील. भाषणामध्ये सांगितलं की 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं आणि त्या दिंडीमध्ये त्यांनी मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की का सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमची देवेंद्र फडणवीसला मागणी आहे की तुम्ही जी मागणी 10 वर्षापूर्वी केली होती, आज आम्ही तुम्हाला मागणी करतो की कापसाला 14,000 रुपये सरकारने भाव दिला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे. अकोला शहरातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 35 दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाचा गंभीर परिणाम आता आरोग्य सेवेवर दिसू लागला आहे. या आंदोलनामुळे शस्त्रक्रिया, आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड, लसीकरण अशा विविध आरोग्य सेवा ठप्प पडल्या आहेत. या आंदोलनाची शासन दखल घेत नसल्यानं आंदोलकांनी अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 1 महिन्यापासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. आंदोलनस्थळी NHMच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं, मात्र शासन आणि प्रशासनानं याकडे लक्ष न दिल्यानं आता आरोग्य सेवेचं कामकाजही बंद करण्यात आल्यानं ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, GNM, LHD, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि NHM अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. या आंदोलनात 800 पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा वाढलाय. तापमानात घसरण नोंदवण्यात आली असून जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अकोल्यात गुलाबी थंडी आणि दाट धुके असं मनमोहक वातावरण अनुभवायला मिळत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा वाढलाय. जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढत आहे. रविवारी 31.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं होतं, तर या 3 दिवसात 12 अंश सेल्सिअस तापमानात घसरण झाली असून 20 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं. तर मंगळवारी 18.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं पुरतं कंबरडं मोडलंय. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तालुक्यातील पळसखेड, चक्का, गोळेगाव, तुळजापूर, सोनोशी, किनगावराजा या मंडळात लिंबू आणि बोराच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस बरसला. त्यामुळे उभं पीक आडवं झालं आहे. खरीप हंगामातील कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असतानाच पुन्हा रबीत निसर्ग कोपला. 26 नोव्हेंबर रोजी विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि त्यासोबत मुसळधार पाऊस झाला. सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार तालुक्यात पळसखेड, चक्का, गोळेगाव, तुळजापूर, सोनोशी, किनगावराजा मंडळात लिंबू आणि बोराच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस बरसला. त्यामुळे उभं पीक आडवं झालं. भाजीपाला, तूर, कपाशी, कांदा, ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांचं प्रचंड नुकसान झालं. नेटशेड गाराच्या ओझ्यानं फाटल्या. यामध्ये असलेली मिरची, टोमॅटो पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या परिसरात जवळपास 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. किमान उत्पादनापासून जवळपास 15 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असते. कंपनीनं थेट मदत करावी आणि शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. माझ्याकडे शेडनेटा 4 आहे. माझ्याकडे मैको कंपनीच्या 4 नेटा आहे आणि आज माझ्या मैको कंपनीच्या 4 नेटातला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी वसूल होऊ शकत नाही. मी कंपनीला विनंती केली, मला काहीतरी मदत करा. कंपनीने डायरेक्ट हात वर केले, 1 रुपया देऊ शकत नाही म्हणे. आणि माझ्या आज रोजी 1 रुपया शेतात वसूल होत नाही. एका नेटाला 1.5 लाख रुपये खर्च झाला. माझे 4-6 लाख रुपये गेले. माझी 16 बॅग कपाशी एकही त्यातलं बोंड वेचले गेलं नाही. माझा हरभरा पूर्ण गेला, गहू पूर्ण गेला, शाळू पूर्ण गेला. आज रोजी जर माझ्या गावामध्ये जर माझ्यासोबत दुसरे शेतकरी जर नसते तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसतं. मला माझ्यासोबत असणारे सरपंच व माझे शेतकरी यांनी सहकार्य केलं की तू तसं करू नको. यांनी मी त्याला सहकार्य केलं, त्यांनी मला सहकार्य केलं म्हणून आज या ठिकाणी मी तुमच्याशी बोलत आहे. नाही तर मी आज या ठिकाणी जगलो नसतो.
आमच्या तालुक्यामध्ये एवढं असं नुकसान झालं, गहू शाळू कपास हे काहीच घरी म्हणजे कपास काहीच घरी आला नाही. 10 थैल्या होत्या, एक वेचणी झालेली नाही आणि 7-8 नेट होते. त्यातलं म्हणजे पोलन हे खर्च पाणी सगळं होईल. एका नेटाला किमान 1.5 लाख मजुरी गेली. त्याचं रुपयाचं बी घरात येण्याचं काहीच हे नाही. सरकारनं काहीतरी मदत करावी अशी मागणी आमची. शेतकऱ्यांच्या सीडनेटला विम्याचं संरक्षण नसल्यानं त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. येत्या अधिवेशनात या संदर्भात आपण आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा इथं शेतकऱ्यांसोबत बोलताना दिली. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यावर ते बोलत होते. शेडनेटला इन्शुरन्स नाही, मला वाटतं ही अतिशय गंभीर बाब आहे आणि ह्या शेडनेटला सुद्धा इन्शुरन्स असलं पाहिजे. त्यासाठी निश्चित अधिवेशनात आवाज उठवला जाईल. एक दुसरी गोष्ट इथं बीज उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादन करून घेतात. शेतकऱ्याच्या जीवावर मोठे होतात. या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, भले तो निसर्गाने केला असेल, तर त्याच्यासाठी या कंपन्यांना सुद्धा प्रयत्न करावे लागतील. ते सुद्धा मी भागतो. बुलढाणा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना अद्यापही शासकीय मदत मिळालेली नाही. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि पूरग्रस्त उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाऊन धडकले. यावेळी पूरग्रस्तांच्या तक्रारींचं निवारण येत्या 8 दिवसात करून न्याय देण्यात यावा, अन्यथा पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने होणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. यात हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हजारो लोक बेघर झाली. गुरंढोरं मोठ्या प्रमाणात मृत पावली. सर्व पक्षीय नेत्यांनी गावागावात भेटी दिल्या. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल अशा आशेत शेतकरी वाट पाहून होते. मात्र अनेक पात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यानं पूरग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि पूरग्रस्तांनी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली. त्यावेळी पूरग्रस्तांच्या तक्रारींचं निवारण येत्या 8 दिवसात करून न्याय देण्यात यावा, अन्यथा पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने होणार नाही आणि त्याला शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रसेनजित पाटील यांनी दिला. जळगाव जामोद तालुक्यामध्ये 22 जुलैला जो अतिवृष्टी झाली त्यापासून बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे जे खरडून गेल्याचे पंचनामे किंवा पीक नुकसानीचे पंचनामे जे झालेले आहेत, आम्हाला मिळालेली माहिती आणि इथं बागेत जमलेले सर्व कास्तकार ते स्पष्ट सांगत आहेत की त्यातलं अनेक लोकांचं यादीमध्ये नावच नाही आलेलं. म्हणजे पंचनामा शेत वाहून गेलेलं आहे, पीक वाहून गेलेलं आहे, पण त्या यादीमध्ये पठ्ठ्यात त्यांनी प्रशासनानं नावच टाकलेलं नाही आहे. काही लोक म्हणत आहेत आमचं यादीत नाव आहे, पण आम्हाला जेवढं आमचं नुकसान झालेलं आहे तेवढं आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही, शासकीय नियमाप्रमाणे ती मिळायला पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे पंचनामा करताना कास्तकारांनी तलाठ्याजवळ किंवा संबंधित अधिकाऱ्याजवळ कोऱ्याच्या त्यांनी आमच्या सह्या घेतल्या आणि ते काय लिहिलं की त्यांचं यांना देखील माहीत नाही आहे. पंचनामा करताना नियम आहे, एक कॉपी ज्या ठिकाणचा पंचनामा करतो, एक कॉपी त्या पंचनाम्याची त्या कास्तकाराला त्या संबंधित व्यक्तीला दिली पाहिजे. की अशी कोणत्याही प्रकारची यादी त्यांना ती कॉपी दिलेली नाही आहे. काही लोकांचे विहिरी खचलेले आहेत, त्याचा कुठं उल्लेख नाही आहे. म्हणजे असा एकूण हा प्रकार पाहिला तर अतिशय गजब हा प्रकार आहे. एवढं मोठं संकट आमच्या भागात आलं होतं जळगाव संग्रामपूरमध्ये, इतिहासामध्ये एवढं मोठं संकट कधी आलेलं नव्हतं. अशाही वेळेला जर शासन आमची चेष्टा करत असेल, आमची थट्टा करत असेल, तर आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं सराफा व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याची हत्या करून 74 लाखांचा ऐवज लुटणाऱ्याला अटक. पोलिसांनी तपास करून 24 तासांच्या आत केली अटक. मारेकरी व्यापाऱ्याकडे मिस्त्री म्हणून होता कामाला. अवकाळी पावसानं अमरावती जिल्ह्यात नुकसान झालेल्या भागाची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली पाहणी. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची त्यांनी केली मागणी.
आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अमरावती शहरातही दुकानांच्या पाट्या मराठीतच, महानगरपालिका उपायुक्त जुम्मा पॅरेवाले यांचा आवाहन वजा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.